कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माधवराव येऊ का? बागडे तुम्ही कसं काय आला तिकडे? हा माणूस का आला आपल्या घरी? हे आजोबा आम्हाला घेऊन आले। प्लीज तुम्ही त्यांच्यावर रागवू नका ना। चिनू म्हणू, अगं कुठे होतात तुम्ही? केव्हापासून आम्ही तुमची वाट बघतोय इथे? माधवराव ऍक्च्युली वसू एक मिनिट, अवनी मुलींना घे। या ग इकडे। तिचं नावही घ्यायचं नाही या घरात। तुमच्या मुलीची हिंमतच कशी झाली माझ्या नातीला परस्पर घेऊन जायची? माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही त्या दोघींना घेऊन गेलो नव्हतो। हो ओ, काय बोलताय काय तुम्ही? मग मला सांगा, मुली काय परस्पर आल्या तुमच्या घरी? नाही नाही, का आम्ही सगळेजण आकाशची काळजी घेण्यामध्ये बिझी होतो तेव्हा पळवलं तुम्ही मुलींना? काय विचार काय आहे तुमचा? काय प्लॅन आहे? म्हणजे तुम्ही चिनू मनूला किडनॅप करणार होता? होय, काय बोलताय तुम्ही? माझं ऐकून तर घ्या। तुम्ही पोलिसांना फोन करा। जयश्री हळू, शांत हो आधी। माधवराव तुम्ही तरी बस, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आम्हाला छळायला किंवा आमच्या कुटुंबाला छळायला मजा येते का? नाही नाही, अजिबात नाही। अहो स्वप्नात मी असा विचार करणार नाही हो। आजोबा प्लीज त्यांना रागवू नका। त्यांनी नाही नेलं आम्हाला, आम्हीच रघु काका बरोबर गेलेलो। हो बाबा, बरा बाबा, म्हणून मनीची आईने खूप मोठं व्रत केलेलं, म्हणून आम्ही तिला हेल्प करायला गेलो होतो। माधवराव, अहो मुली खरं बोलतायत। मला कल्पना आहे तुम्ही इथे त्यांची काळजी करत असाल, पण अचानक वसूला चक्कर आली आणि सगळाच गोंधळ झाला, म्हणून या दोघींना इथे घेऊन यायला मला थोडा उशीर झाला। त्यासाठी सॉरी सॉरी। म्हणजे आता वसूची तब्येत बरी आहे, म्हणजे काळजी करण्यासारखं तसं काही कारण नाही आता। हे बघा, तुमची मुलगी बरी आहे किंवा नाही याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये। मुलींकडे मी बघणारच आहे नंतर, पण तुम्हाला शेवटचं सांगून ठेवते, तुमच्या मुलीचा या घराशी संबंध संपलाय। तुम्हा कोणालाच या घरामध्ये कुठलीही जागा नाही, तेव्हा आम्हाला तोंड दाखवायचं नाही, समजलं? आणि माझ्या घराच्या आणि माझ्या नातींच्या जवळपास पण फिरकायचं नाही। निघा, त्यांच्याकडे काय बघताय? निघा। तो देवाशपथ सांगतो, म्हणजे माझ्या मनात तुम्हाला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता। समल्यास मला माफ करा, येतोय। आजी, तुला आमचा पण राग आलाय? अवनी, मुलींना घेऊन जा। हो मनू, ये चल। मामी, बाळा, पाय खूप दुखतायत का? तेल लावून देऊ? मला काहीच होत नाही आई, तुलाच खूप त्रास झाला होता। तुझ्या पायातून रक्त येत होतं, मी खूप घाबरलेलो। ठीक आहे बाळा, होत असतास, बरं महत्वाचं होतं ना। पण आता मी एकदम ठीक आहे। बनी, तू नको काळजी करूस, आई आता ठीक आहे। हा बाळा? हो ना? मग आता आपण घरी कधी जायचं? मला आठवण येते तिकडची आणि बाबाची, मला घराची पण खूप आठवण येते, मला भेटायचंय बाबाला। मला माहितीये बाळा, आपण उद्या जाऊयात घरी। पक्का? नक्की, जाऊन चेंज कर।
ओके. वसू, तू तिकडे परत जाऊ नकोस. काय बोलताय? तिकडे जायचा हक्क आहे तिचा. अगं दरवेळी हक्कांसाठी अडून राहून चालत नाही सुशेला. जरा विचार कर, ती माणसं आपल्यावर प्रचंड चिडली आहेत. जयश्रीताई तर म्हणाल्या की तुमच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत म्हणून. आणि तू तर डिवोर्स पेपर्सवर सही करून घराबाहेर पडलीस ना. पण बाबा अजून आकाशरावांनी सही नाही केली. आई भले रागात बोलले असतील, पण आपण असं सिरियसली घेऊन कसं चालेल? अगं सिरियसली घे तू असू. नाही, समजा तू उद्या परत तिकडे गेलीस आणि ते बनीशी आणि तुझ्याशी कसं वागती याचा जरा तरी विचार कर तू. त्यांना हवं तसं वागू देत बाबा, पण मी ठरवलं काहीच मनाला लावून नाही घ्यायचं आणि या सगळ्याचा त्रास बनीला नाही होऊ द्यायचं. पण का एवढा हट्ट कशासाठी? तुझी चूक केलीच नाहीयेस ते तू का सहन करायचंस? कारण ते माझं घर आहे बाबा. जी माणसं आहेत ती माझं कुटुंब आहेत आणि मी असूनही त्या घराची सून आहे. जोपर्यंत माझा नवरा मला तिथून निघून जायला सांगत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही नाही जाणार. माझ्या कुटुंबाला पाठ नाही दाखवणार. आणि खास करून शार्दूल तिथे घिरटा घालत असते. खरे रंग आपल्याला माहिती. माझं ठरले परत तिथे जाणार. काळजी नका करू तुम्ही. प्लीज बाबा, प्लीज. अवनी वहिनी, हे सामान आहे ते जरा ठेव. अरे हे काय गेले कुठे सगळे? बाबा काय? बाकी घरातले सगळे आणि अवनी वहिनी कुठे आहे? अरे अवनी मुलीची तयारी करत असेल, पण तू हे काय घेऊन आलायस? अहो आईंनी मला एक यादी दिली होती सामानाची, तेच घेऊन आलोय मी. जयश्री पण ना कधी कधी तिचा उत्साह उतू जातो. ठीक आहे हो बाबा, शेवटी त्यांचा मुलगा घरी परत येतोय. आकाश सर पूर्ण बरे होऊन घरी परत येत आहेत, ही गोष्ट सेलिब्रेट करण्यासारखीच आहे. नाही नाही, ते ठीक आहे रे, पण मला एक वेगळंच टेन्शन आलंय. कसलं? काय, आकाश घरी आल्यावर तो विचारेल ना वसुंधरा कुठे आहे, तेव्हा काय सांगायचं? अहो ऐका ना, ही साडी नेसू का ही नेसू? कुठं चाललीस नेसून? ईशा, मी कुठे जायला पाहिजे? आकाश येतोय ना परत. म्हणून काय तयार व्हायचं? हो, आणि मीच नाही, सगळ्यांनी तयार व्हायचंय. अवनीला खीर करायला सांगितली मी. मरणाच्या दारातून परत येतोय माझा मुलगा. दारातच दृष्ट काढणार आहे मी त्याची. जयश्री जरा बेताना घे. आता काय बेतानं? झालंय की सगळं व्यवस्थित. असू दे ना बाबा. आई, कदाचित बाबांना वसुंधराच्या विषयावरून थोडं टेन्शन आलंय. नाही, कारण काय, आकाश सर परत आल्यानंतर त्यांना काहीतरी सांगावं लागेलच ना आपल्याला. त्यात काय सांगायचं, ती आपणून गेली म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.